नमस्कार मंडळी, आज आपण रक्षाबंधन विशेष फक्त 15 मिनिटात तयार होणारे हे नारळाचे पेढे बनवणार आहोत. खवा मावा अजिबात वापरलेला नाही आणि तोंडात टाकताच हे पेढे विरघळणारे आहेत. एकदम टेस्टी लागतात. तर या रक्षाबंधनला असे मौसूद असे नारळाचे पेढे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे कढईमध्ये 1 चमचाभर एवढं तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप भरून एवढं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. हे तुपावरती छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे पेढे जास्त दिवस टिकतात, खराब होत नाहीत. व्यवस्थित हे अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आता अर्धा कप एवढं दूध घालायचं आहे. दूध घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर इथे आता पाव कप एवढी साखर घालायची आहे. याच्यापेक्षा जास्त साखर घालू नका, हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. तर दूध घालून छान याला व्यवस्थित थोडंसं भाजून घेतलं आणि नंतर याच्यात आता पाव कप एवढी साखर घातली आहे. मेजरिंग कप नसतील तर वाटीने कुठलेही प्रमाण तुम्ही मोजून घेतलं तरी चालेल. साखर घालून याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हळूहळू साखर वितळायला सुरुवात होते आणि मिश्रण थोडंसं ओलसर व्हायला सुरुवात होते. बघू शकता इथे मिश्रण थोडंसं पातळ दिसायला सुरुवात झाली आहे. एकदम बारीक गॅसवरच हे असंच आपल्याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. नंतर आता याच्यामध्ये आता मिल्क पावडर घालायची आहे. तर 1/3 कप एवढी मी आता मिल्क पावडर याच्यात घालणार आहे. मिल्क पावडरमुळे पेढा खायला खूपच टेस्टी असा लागतो. मिल्क पावडर घालून छान व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण छान घट्टसर होईपर्यंत असंच लहान गॅसवरच परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण पूर्णपणे असं घट्टसर होत नाही तोपर्यंत सतत याला असंच हलवत राहायचं आहे. गॅस मोठा करू नका, नाहीतर मिश्रण कढईला लागण्याची शक्यता आहे. बारीक गॅसवरच सतत याला परतत राहायचं आहे. तर पेढ्याचं हे मिश्रण तयार झालं आहे की नाही हे सुद्धा आपल्याला ओळखायचं आहे. तर त्यासाठी इथे नंतर प्लेटमध्ये याचं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याची गोळी होत आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे. अजून पण मिश्रण हवं तेवढं घट्ट झालेलं नाही. असंच याला 5 मिनिटे परतत राहायचं आहे. पेढा बनवायला जास्त वेळही लागत नाही. 10 ते 12 मिनिटातच हे मिश्रण बघू शकता अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे. आता हे मिश्रण प्लेटमध्ये थोडंसं घ्यायचं आहे आणि त्याची गोळी होत आहे का ते चेक करायचं आहे. गोळी होत असेल तर गॅस बंद करायचा आणि जर गोळी होत नसेल तर आणखी 2-3 मिनिटे याला छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता बघू शकता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी मिश्रण हे घट्ट झालेलं आहे. प्लेटमध्ये थोडंसं मी मिश्रण घेतलं आहे आणि बघू शकता याची व्यवस्थित अशी गोळी होत आहे. तर पेढ्याचं मिश्रण तयार झालं आहे. गॅस आता बंद करायचा आहे आणि हे प्लेटमध्ये आपल्याला थंड व्हायला काढून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यात आता वेलची पावडर घालायची आहे आणि या थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पावडर परतत असतानाच घालायची आहे, परंतु मी विसरले होते म्हणून या स्टेजला घातली आहे आणि एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण गरम आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर याचे आता पेढे बनवायचे आहेत. मिश्रण आता थंड झालेलं आहे. अशा पद्धतीने हातावर गोल करून घ्यायचं आहे आणि इथे मी डेसिकेटेड कोकोनटमध्ये याला आता कोट करून घेत आहे आणि वरून पिस्ता लावला आहे. तर बघू शकता एकदम पेढा आपला व्यवस्थित छान असा दिसत आहे. तुम्ही केसर असेल तर केसरसुद्धा लावू शकता. अशाच पद्धतीने इथे पेढे मी बनवून घेते किंवा या मिश्रणाचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता. तर अशा पद्धतीने गोल करून थोडंसं याला प्रेस करायचं आहे. एकदम पेढ्यासारखं असं हे दिसत आहे, बघू शकता.
आणि खायला तर खूपच टेस्टी असे हे लागतात. फक्त 15 मिनटात बनवून तयार होतात. जास्तीचा वेळसुद्धा याला लागत नाही. तर अशाच पद्धतीने इथे राहिलेले मी सर्व पेढे बनवून घेते. तर एवढ्या मिश्रणात 15 तरी पेढे आपले बनवून तयार होतात छोटे छोटे, आणि जर थोडेसे मोठे बनवले तर 10 पेढे आपले बनवून तयार होतात. तर इथे सर्व पेढे बनवून झालेले आहेत. मी थोडे मीडियम साईजचे बनवले आहेत. तर एकूण 13 पेढे इथे बनवून झालेले आहेत. तर बघू शकता एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे. तोंडात टाकताच विरघळतात हे पेढे. खायला खूप टेस्टी लागतात. तर या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.